हरे कृष्ण. प्रेक्षक हो, आपले गीता जीवनीमध्ये स्वागत आहे. भगवद्गीता जशी आहे तशी, अध्याय 5, श्लोक क्रमांक 19. इहैव तेर्जितः सर्गो येषां साम्ये स्थितं मनः निर्दोषं हि समं ब्रह्म तस्मात् ब्रह्मणि ते स्थिताः. भाषांतर: ज्यांचे मन एकत्व आणि समतेत स्थित झाले आहे त्यांनी जन्म आणि मृत्यूच्या बंधनावर पूर्वीच विजय प्राप्त केला आहे. ते ब्रह्माप्रमाणेच निर्दोष आहेत आणि याप्रमाणे ते पूर्वीच ब्रह्मामध्ये स्थित झालेले असतात. तर प्रेक्षक हो, आपण मागील श्लोकामध्ये पाहिलं की जोपर्यंत आपण समदृष्टी बनत नाही तोपर्यंत आपण भगवद्धामी जाण्यासाठी पात्र होत नाही. कारण आपल्याला जेथं जायचं असतं तेथे तसं बनणं गरजेचं असतं. तेव्हाच आपण तेथे पोहोचू शकतो, तेथे रमू शकतो. उदाहरणार्थ, रंगपंचमीच्या दिवशी जेव्हा लहान मुलं एकमेकांवर रंग लावतात, रंगीत पाणी ओततात, तेव्हा पूर्ण रंगाने भिजलेले मूल जेव्हा घरी परत जातं तेव्हा त्याला काय सांगितलं जातं की अगोदर आंघोळ करून घे, नाहीतर घरातील फरशी खराब होईल म्हणून. म्हणजे स्वच्छ घरात जाण्यासाठी त्याने स्वच्छ असणे गरजेचं असतं. मग अशुद्ध अवस्थेमध्ये आपण भगवद्धामामध्ये तरी कसं काय जाऊ शकतो? म्हणून भगवंतही येथे सांगतात की शुद्ध व्हा आणि मग धामात या. मग प्रश्न हा आहे की मनुष्य शुद्ध केव्हा होईल? जेव्हा तो भक्तिपथावर येईल तेव्हा. कारण भक्तिपथावर आल्यावरच मनुष्याला समजतं की एकत्व काय आहे, समता काय आहे, आत्मतत्व काय आहे. कारण कर्मयोगानं, ज्ञानयोगानं, ध्यानयोगानं एक संकुचित सीमित ज्ञान आपल्याला मिळतं. परंतु भक्तियोग हा असा मार्ग आहे की जेथे आपण समजू शकतो की भगवंत कोण आहेत, आत्मा कोण आहे, आत्मतत्व म्हणजे काय, भगवंत आणि आपल्यामध्ये काय संबंध आहे, अंश कोण आहे इत्यादी. या श्लोकामध्ये भगवान श्रीकृष्ण सांगतात की अशा समदृष्टी मनुष्याने जाणलेलं असतं की आपण सर्वजण भगवंतांचे अंश आहोत, दास आहोत. ही समान मनस्थिती प्राप्त केल्यानंतर तो भौतिक चेतनेपासून मुक्त होतो आणि मग या जगामध्ये, या आयुष्यामध्ये असतानाही असा मनुष्य जन्ममृत्यूच्या चक्रावर जिवंतपणेच विजय मिळवतो. उदाहरणार्थ, श्रील प्रभुपाद ते सांगत की आपण भारतात जन्म घेतला आहे तर आपण सर्व जगाच्या कल्याणासाठी लढलं पाहिजे, भगवत भक्तीचा प्रचार केला पाहिजे. म्हणून त्यांनी स्वतःही जगातील जागतिक स्तरावर कृष्ण भावनेचा प्रसार करण्यावर भर दिला. त्यांनी घालून दिलेल्या उदाहरणानुसार हरे कृष्ण चळवळ म्हणजेच इस्कॉन आजही सर्वच मनुष्य मात्रांना, मग त्यांचं जन्मस्थान किंवा पार्श्वभूमी काहीही असो, त्यांच्या सांस्कृतिक आणि भौतिक सीमा ओलांडून एखाद्याचं खरं स्वरूप आणि उद्देश म्हणजेच प्रत्येकजण भगवंतांचा अंश आहे आणि त्यानं भगवंतांची सेवा केल्यानंच तो शाश्वतरित्या आनंदी होऊ शकतो हे समजून हरे कृष्णाचा जप, आध्यात्मिक ग्रंथांचा म्हणजे भगवद्गीता, श्रीमद भागवताचा अभ्यास, इतरांची सेवा करणं आणि साधं आध्यात्मिक जीवन जगणं याद्वारे आध्यात्मिक ज्ञान घेण्यास, भक्तीला प्रोत्साहन देण्यास आणि मानवतेची सेवा करण्यास प्रोत्साहित करते. हा दृष्टिकोन एकता, करुणा आणि आत्मसाक्षात्काराला प्रोत्साहन देतो. सर्वांना समदृष्टीने पाहतो, समदृष्टीने वागवतो. म्हणजे असा समदृष्टी मनुष्य भगवद्धामामध्ये जाईल तेव्हा जाईल, परंतु तो जोपर्यंत या संसारामध्येही आहे तोपर्यंतही तो धामवासी म्हणूनच ओळखला जातो. तो जीवनमुक्त असतो आणि मग असे समदृष्टी मनुष्यच सर्वसामान्य मनुष्यांप्रमाणे संकुचित विचार न करता मोठ्या मनाने लोककल्याणाचा विचार करतात. अशा राजकारण्याची कल्पना करा की जो केवळ अल्पकालीन नफ्यावर किंवा स्थानिक हितांवर लक्ष केंद्रित करण्याऐवजी संपूर्ण राष्ट्रासाठी शिक्षण, आरोग्यसेवा आणि पर्यावरणीय या शाश्वतेला प्राधान्य देतो. संपूर्ण समाजाला लाभदायक ठरणाऱ्या कारणांसाठी स्वयंसेवा करतो. असे मोठ्या मनाचे लोक वैयक्तिक किंवा संकुचित हितसंबंधांच्या पलीकडे जाऊन मोठ्या हितासाठी संतुलित विचार करतात.
अशा प्रकारे समदृष्टी मनुष्यच मोठ्या मनाने लोककल्याणाचा विचार करतात. म्हणून तर प्रभुपादही आत्म्याच्या स्तरावर समदृष्टीने विचार करत. म्हणजे जो मनुष्य श्रीकृष्णांच्या भक्तीमध्ये स्थित आहे तो भगवत सेवेमुळे शुद्ध होऊन समदृष्टी होऊ शकतो आणि भगवद्धाम प्राप्त करू शकतो. कारण तो आत्म्याच्या स्तरावर असतो आणि आत्मा हा आध्यात्मिक आहे, भौतिक नाही. म्हणून त्याच्यावर भौतिकतेचा परिणाम होत नसतो. आणि मग असे समदृष्टी लोक भगवंतांप्रमाणेच निर्दोष बनतात. भगवंत निर्दोष आहेत कारण त्यांना कुणाबद्दलही आसक्ती नाही, तसेच ते कोणाचाही द्वेष करत नाहीत. त्याचप्रमाणे जेव्हा जीवात्मा आसक्ती आणि द्वेषापासून मुक्त होतो तेव्हा तो त्याचं विहित कर्म करतो, परंतु त्याच्यापासून मिळणाऱ्या फळांबद्दल आसक्त नसतो. आणि जे कर्मफळ त्याला मिळत असतं ते त्याच्या मनाप्रमाणे नसलं तरीही तो त्याचा द्वेषही करीत नाही. उदाहरणार्थ, अग्नीमध्ये टाकण्यात येणाऱ्या वस्तूंबद्दल आसक्ती किंवा द्वेष न ठेवता ती अग्नी त्या वस्तू जाळून टाकते. किंवा समुद्राकडे वाहणारी नदी नैसर्गिकरित्या वाहते. ती घेत असलेल्या मार्गाशी आसक्ती बाळगत नाही किंवा तिला येणाऱ्या अडथळ्यांचा द्वेषही करीत नाही. त्याचप्रमाणे समदृष्टी मनुष्याला भौतिक गोष्टींमुळे काहीही फरक पडत नसतो. तो सतत श्रीकृष्णांमध्ये बिनधास्तपणे स्थित असतो. अशा मनुष्याने जन्ममृत्यूच्या चक्रावर अगोदरच विजय मिळवलेला असतो. अशा मनुष्याला मुक्त किंवा स्वरूपसिद्ध मनुष्य मानलं जातं. म्हणजे त्याच्यामध्ये काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर इत्यादी प्रकारचे दोष राहत नाहीत आणि मग तो सर्वांकडे समदृष्टीने पाहू शकतो. उदाहरणार्थ, आपल्या हाताला 10 बोटं आहेत. त्यातील एखादं बोट आवडीचं, एखादं नावडीचं असं नसतं, तर आपल्याला आपली सगळीच बोटं आवडतात. त्याचप्रमाणे भगवंत प्रत्येक जीवात्मा हा त्यांचा अंश असल्यामुळे त्यांच्यामध्ये भेदभाव करीत नाहीत आणि सर्वांवर समान प्रेम करतात. हाच गुण समदृष्टी जीवात्म्यामध्येही येतो. तेव्हा तोही भगवंतांप्रमाणे निर्दोष होतो आणि त्यामुळे हा आवडता आणि हा नावडता असं न होता तो प्रत्येकाकडे समान दृष्टीने बघू शकतो. कारण तो प्रत्येकाला आत्म्याच्या स्तरावर पाहत असतो, शरीराच्या नाही. या समदृष्टीमुळेच तो भगवद्धामी जाण्यास पात्र होतो. असे लोक सतत भगवंतांमध्ये स्थित राहतात. यालाच मानसिक समता म्हणतात. हे आत्मसाक्षात्काराचं लक्षण आहे. म्हणून आपणही सतत भगवंतांच्या सेवेमध्ये स्थित असलं पाहिजे, जेणेकरून आपणही समदृष्टी बनू शकू. परंतु जो मनुष्य शरीरालाच आत्मा समजतो त्याला बद्ध जीव म्हटलं जातं. परंतु जेव्हा त्याला समजतं की तो श्रीकृष्णांचा दास आहे, श्रीकृष्णांचा अंश आहे आणि श्रीकृष्णांची सेवा करणं हेच त्याचं एकमात्र कर्तव्य आहे आणि अशा प्रकारे 24ही तास जेव्हा तो भगवान श्रीकृष्णांमध्येच स्थित राहतो तेव्हा तो याच जीवनामध्ये मुक्त होतो. जेव्हा त्याला मृत्यू येणार असतो तेव्हा येतो, परंतु आत्म्याचा कधीच मृत्यू होत नसल्यानं तो याच जीवनामध्ये मुक्त होतो आणि मृत्यूनंतर तो आध्यात्मिक जगतात प्रवेश करतो. म्हणून प्रेक्षक हो, जीवनात आनंदी राहण्यासाठी आपण हे शरीर नाही तर आत्मा आहोत. या आत्मसाक्षात्काराद्वारे साम्यावस्थेप्रत उन्नत झालं पाहिजे आणि या बद्ध जीवनातून मुक्त होऊन आध्यात्मिक जगतात प्रवेश मिळवला पाहिजे. पुढील भागात आपण भगवद्गीतेच्या 5व्या अध्यायातील पुढील श्लोकांवर मनन करू. आपण भगवंतांचे अंश असल्यामुळे भगवंतांचीच सेवा करून भगवंतांप्रमाणेच दोषरहित होऊयात आणि एकत्व तसेच समतेमध्ये स्थित होऊन जन्ममृत्यूच्या चक्रावर विजय मिळवूयात. धन्यवाद. हरे कृष्ण.